नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत सांबर। सांबर बनवण्यासाठी मी येथे 1 वाटी तूर डाळ घेतली आहे। तूर डाळ स्वच्छ धुवून हळद आणि मीठ घालून शिजायला घालायची आहे। त्यानंतर आपण येथे काही भाज्या घेतल्या आहेत सांबरसाठी। त्यामध्ये बटाटा, लाल भोपळा, शेवग्याची शेंग आणि टोमॅटो घेतलेला आहे। भाज्या कापून घेऊन त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि सांबर मसाला घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण फोडणीसाठी इथे तेल घेतलेलं आहे। तेलामध्ये 1 चमचा मोहरी, मेथी आणि जिरे घालायचे आहेत। त्यानंतर हिंग घालूयात। सुकी लाल मिरची घातली आहे। कढीपत्ता घालूयात। त्यानंतर पावडर मसाले घातले आहेत। त्यामध्ये हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर आणि सांबर मसाला घातला आहे। यामध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या घालूयात। चिंचेचा कोळ घालूयात। गूळ घालूयात। त्यानंतर शिजवलेली डाळ घालूयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर। 10 मिनिटे उकळून घ्यायचं आहे। कांदा लसणाशिवाय आपले सांबर तयार झालेले आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि